नाशिकमधून एक मोठी बातमी आहे। जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अवघ्या 5 दिवसांचं बाळ एका अज्ञात महिलेनं चोरलेलं आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र दृश्यामध्ये आपण बघू शकतो की 5 दिवसांचं बाळ चोरणारी महिला, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला है। कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। अच्छा, क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी नाशिकचे अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, धक्कादायक बातमी आहे, पोलिसांकडून काय तपास सुरू आहे का आणि यापूर्वी अशी काय घटना घडली होती का? नक्कीच अगदी दिवसाढवळ्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसांच्या बाळाला एका अज्ञात महिलेनं चोरून नेलेलं आहे आणि त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण अशा पद्धतीने जिल्हा रुग्णालयातल्या प्रसूती कक्षामध्ये एक अज्ञात महिला अचानकपणे कशी काय शिरू शकते, अशा पद्धतीचा सवाल या निमित्ताने आता उपस्थित झालेला आहे। याआधी देखील जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक तक्रारी ज्या आहेत त्या या सगळ्या संदर्भातल्या करण्यात आलेल्या होत्या। अगदी काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने एक नवजात बालक जे आहे ते मुलगा की मुलगी यावरून देखील अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यानंतर चौकशी देखील करण्यात आलेली होती। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने दिवसाढवळ्या जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी खरं तर स्वतः जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था असते, पोलिसांची देखील त्या ठिकाणी एक छोटीशी चौकी आहे आणि इतका सगळं असताना देखील एका अज्ञात महिलेने या 5 दिवसांच्या बाळाला पळवून नेल्यामुळे आता खरं तर पोलीस देखील अलर्ट मोडवर आलेले आहेत। जिल्हा रुग्णालयातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि एकूणच पोलीस आता या अज्ञात महिलेचा शोध घेत आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही अज्ञात महिला सीसीटीव्हीच्या माध्यमातून या अज्ञात महिलेचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मात्र नाशिकच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातल्या सुरक्षा व्यवस्थेवर मात्र यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। रुग्णालयातून चक्क बाळाची चोरी झालेली आहे। 5 दिवसांचं हे नवजात बाळ होतं। सीसीटीव्हीमध्ये ती संबंधित महिला पाठमोरी आपल्याला दिसते। या प्रकरणी आता सरकारवाडा पोलीस अधिक तपास करतायत।